आज मी खास उन्हाळ्यासाठी 3 वेगवेगळ्या सरबतची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी कमी वेळामध्ये हे सरबत तयार होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले आपण कलिंगडाचं सरबत बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 कप कलिंगड कापून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे। त्यानंतर मी घालणार आहे लिंबाचा रस। त्यानंतर 3 ते 4 पुदिनाची पानं घेतली आहेत, ती घालून घ्यायची आहे। त्यानंतर पाव चमचा मी काळं मीठ घेतलं आहे आणि पाव चमचा मी जिरा पावडर घेणार आहे आणि 1 चमचा मी पिठी साखर घालणार आहे। पिठी साखर नसेल तर साखर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि पावडर तयार करून घ्यायची। मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर बघा ज्यूस तयार झाला आहे। आता आपण गाळून घेऊयात, म्हणजे बिया वगैरे असतील त्या निघून जातील। तर बघा ज्यूस गाळून घेतला आहे। आता आपण ग्लास मध्ये ओतून घेऊयात। तुम्हाला जर आईस क्यूब आवडत असेल तर 2-3 आईस क्यूब घालायचे आहेत। त्यानंतर ज्यूस ओतून घेऊयात। त्यानंतर ज्यूस ओतून झाल्यावरती बारीक कट केलेले कलिंगडाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पुदिनाची पाने घालायची आहेत। तर बघा मस्त कलिंगडाचं सरबत तयार झालं आहे। आता आपण दुसरं सरबत बघूयात। तर हे सरबत मी कैरीचं बनवणार आहे। त्यासाठी मी कैरी बारीक चिरून घेतली आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये घातली आहे। त्यानंतर पाव चमचा मी काळं मीठ घातलं आहे आणि पाव चमचा मी जिरा पावडर घातली आहे। त्याच सोबत मी 3-4 पुदिनाची पाने घातली आहेत आणि 2 चमचे मी पिठी साखर घालणार आहे आणि थंड पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे। आणि गाळत असताना कैरीचे जे बारीक तुकडे आहेत ना शिल्लक राहिलेले, त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत। तर बघा कैरीचा ज्यूस तयार झाला आहे। आता मी ग्लास मध्ये ओतून घेते। त्यासाठी मी ग्लास मध्ये 2 ते 3 आईस क्यूब घातले आहेत। त्यानंतर कैरीचा ज्यूस ओतून घेऊयात। त्यानंतर वरतून 2 ते 3 पुदिनाची पानं घालायची आहेत। तर बघा कैरीचा ज्यूस तयार झाला आहे। त्यानंतर गाळत असताना उरलेली कैरी वरतून घालून घ्यायची आहे। तर बघा तिसरं सरबत मी लिंबूचं बनवणार आहे। त्यासाठी मी लिंबू कापून घेतले आहेत आणि ग्लास मध्ये घालून अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे लिंबूचा रस निघाला पाहिजे। त्यानंतर पाव चमचा मी जिरा पावडर घालणार आहे आणि पाव चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मी पिठी साखर घालणार आहे। त्यानंतर मी घालणार आहे सोडा। तर सोड्याऐवजी तुम्ही स्प्राइटचा देखील वापर करू शकता, पण मी इथे सोड्याचा वापर केला आहे। तर बघा मस्त बबल्स आले आहेत आणि लिंबू वरती यायला लागले आहेत। लिंबू जर असंच कापून घातलं ना तर त्याची चव सोड्यामध्ये उतरते आणि टेस्टी लागते। त्यानंतर वरतून घालायचे आहेत पुदिनाची पाने। तर अशा प्रकारे आपले मस्त थंडगार तिन्ही सरबत तयार झाले आहेत। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने घरच्या घरी सरबत बनवा आणि उन्हाळ्यामध्ये सरबतचा आनंद घ्या। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।